आज आपण बनवणार आहेत गव्हाच्या पिठापासून बिस्किट। तर त्यासाठी सर्वात आधी एक अर्धा वाटी गूळ घेतला आहे। जेवढ्या प्रमाणात गूळ घेतला आहे तेवढ्याच प्रमाणात आपण तूपही घेणार आहेत आणि दोघींना एकत्र मिश्रण करून घेणार आहोत। दोघींना एकत्र मिश्रण झाल्यानंतर आपण त्याला कमीत कमी 8 ते 10 मिनिटं फेटून घेणार आहोत की त्याचं क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बेंडर असेल तर तुम्ही त्यानेही फेटू शकता। तुम्ही जसं जसं याला फेटत जाणार ते क्रीमी टेक्स्चर येत जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता की इथं पण क्रीमी टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे। याने आपले जे बिस्किट आहेत ते अगदी सॉफ्ट बनतात आणि त्यात कडकपणा येत नाही। आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार आहे। एक चमचा बेकिंग पावडर इथं मी घेतला आहे। त्यानंतर अर्धा चमचा मी इथं मीठ ॲड केलं आहे, त्याने खूप छान चव येते। तसंच वेलची पावडरही आपण इथं फ्लेवरसाठी ॲड करू शकतो आणि थोड्या प्रमाणात अगदी सोडा मी इथं वापरला आहे, बेकिंग सोडा। हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे। हे सगळं एकत्र झाल्यानंतर हे पीठ आपण तूप आणि गूळ याचं जे मिश्रण केलं आहे त्यामध्ये हे पीठ आपण ॲड करून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। मी इथे सगळं पीठ टाकून घेतलं आहे आणि त्याला मिक्स करून घेते। जर हे अगदी कोरडं राहत असेल तर आपण यामध्ये दुधाचा वापर करू शकतो। इथं आपण अर्धा कप दूध घेतलं आहे आणि ते थोड्या थोड्या प्रमाणात जसं लागतं त्या प्रमाणात आपण ते टाकून मिक्स करणार आहे। अर्धा कप दूध इथं जवळजवळ सगळंच लागून गेलं आहे। मी याला आता हातानेच मिक्स करून घेतलंय की ज्याने एक छान असा गोळा तयार व्हावा आणि त्याला जास्त प्रमाणात मळायचं नाहीये, नाहीतर त्याचं जे सॉफ्टनेस आहे ती चालली जाते। तुम्ही बघू शकता की ते पीठ फक्त गोळा तयार व्हायपुरतंच मळायचं आहे, जास्त प्रमाणात नाही। आकार देणार आहे, एक एक करून आपण तिथे बिस्किट तयार करून त्या प्लेटमध्ये ठेवणार आहे। त्याला जास्त प्रमाणात असं दाबून गोळा बनवायचा नाही, अगदी सॉफ्टली फक्त असं आकार देण्यापुरतं त्याला मळायचं आहे हातामध्ये। जवळजवळ आपली सगळीच बिस्किटं तयार झाली आहे। हे आहे आगारूचं एअर फ्रायर, त्यामध्ये मी हे सगळे बिस्किट ठेवते। ठेवल्यानंतर त्याला मी 160 डिग्री सेल्सिअसने 10 मिनिटासाठी बेक करायला ठेवलंय। हे अशा प्रमाणात ठेवण्यात आलं। आता झाले आहेत 7 मिनिटं, तर बघूया 3 मिनिटात किती बेक झाले। तुम्ही बघू शकता की ते असे छान प्रमाणात फुलले आहेत। आता हे सगळे रेडी झाले आहेत। मी एअर फ्रायरमधनं काढून घेतले। तुम्ही बघू शकता की त्याला असं छान फुगीरपणा आलेला आहे आणि ते अगदी मधून सॉफ्ट आहेत आणि वरून छान प्रमाणात त्याला कुरकुरीतपणा आलेला आहे।